हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आहे आमचा सुट्टीचा दिवस आणि माझा सुट्टीचा दिवस खूप आरामात कामं चाललेली असतात. आज मला कोणत्याही प्रकारची घाई आणि गडबड अजिबात नाही, कारण आज आहे बुधवार आणि बुधवार म्हणजे आमचा सुट्टीचा दिवस असतो. आता तुम्ही म्हणाल, रविवारची एक सुट्टी असू शकते, गुरुवारची एक असू शकते, बुधवारची कशी काय? तर माझे मिस्टर आहेत कॉन्ट्रॅक्टर. ते बंगल्याची वगैरे कामं घेतात, पेट्रोल पंपाची वगैरे कामं घेतात. तर आमच्या इकडे खूप मोठा आठवडी बाजार असतो आजचा, बुधवारचा. आणि मग हे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे सर्व कामगारांना बुधवारची सुट्टी देतात, त्याच्यामुळे ह्यांना पण सुट्टी. तशी सुट्टी म्हणायला गेलं तर नाहीच, पण एवढंच की उशिरा जातात, पण त्यांना जावं लागतं, कारण सगळ्या लोकांच्या पगारी वगैरे कराव्या लागतात. आणि इकडे कसं असतं, आठवड्याला पगारी करतात, त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या कामगारांच्या पगारी करतात. सगळे लोक जमा होतात, त्यांच्या पगारी करायच्या. कोण कुठल्या गावचं असतं, कोण कुठल्या गावचं असतं, बाहेर गावानं पण लोक कामाला येतात त्यांच्याकडं. त्याच्यामुळे सर्वांच्या पगारी वगैरे करायच्या असतात, कारण बाजारचा दिवस म्हटल्यानंतर सगळ्यांना पैसे पाहिजे असतात आणि इथं आठवड्याला पेमेंट असतं. त्याच्यामुळे त्यांना जावं लागतं, पण ते 10 वाजता वगैरे जातात, म्हणजे खूप लवकर जात नाहीत. नाश्ता वगैरे करून निवांत उठून वगैरे आंघोळ निवांत करून नाश्ता वगैरे करून मग जातात. त्याच्यामुळे मला पण कामाची घाई गडबड नसते. माझं रोजचं तर काम मला करावंच लागतं, पण थोडंसं लेट केलं तरी चालतं, कारण थोडंसं उशिरा उठून माझं त्यांचा नाश्ता पाणी असं करून मग नंतर लेट केलं तरी चालतं. तर असं आहे. आणि मग मिस्टरांना नाश्ता करून दिला, सगळं करून दिलं आणि त्यांचं ते गेल्यानंतर बघा, मी निवांत सोनाशी गप्पा मारत मस्तपैकी बसले. ती आली होती, तिची पूजा वगैरे केली. आणि हा एक माझा टाईमपाससुद्धा आहे. 15-20 मिनटं मला बसायला मिळतं इथं गोट्यावरती, आणि मग मी बसत असते, कारण तसंही इथं कोणी बोलायला नाही. आणि मग ही येते आणि खूप माया करून घेते. मुक्या जनावरांचं कसं असतं बघा, खूप म्हणजे खूप त्यांना जीव लावला की ते इतके आपल्याला जीव लावतात किंवाच. तर इथं कसं आहे, जशी मी राहायला आली तशी ही इथं माझ्याकडे येत असते. तिला रोजची आपली, आणि ही खूप लांब होती, मी तिला खिडकीतनं आवाज दिला तरी ही इकडं आली. चल ये असं जरी म्हटलं ना तरी येते. ह्या गाईला म्हणजे ही इकडे जेवढ्या गायी आहेत तेवढ्या सगळ्यांना माणसांची भाषा कळते. मी आतापर्यंत बघितलं नव्हतं की ह्या जनावरांना माणसांची भाषा कळते, पण हिला सगळं आपण बोललेलं कळतं. ही खूप लांब अंतरावर होती, फक्त मी खिडकीतनं आवाज दिला, सोनो चल ये म्हणलं ना, तर ती माघारी लगेच आली आणि बरोबर दारामध्ये उभा राहिली येऊन. तिला कळलं की हा माझा आवाज आहे. तर असं आहे. मग हिची पूजा वगैरे केली. थोडंसं मी पण 5 मिनटं बसले. तिच्या अंगावरून थोडासा डोक्यावरून हात फिरवला की तिला पण खूप चांगलं वाटतं. तर असं असतं. आणि सुट्टीच्या दिवशी असं चाललेलं असतं माझं. रोजचा एवढा वेळ नसतो मला, पण सुट्टीच्या दिवशी मला एवढं काम नसतं. तर सोना गेल्यानंतर मग मी घेतली रांगोळी काढायला, कारण आज सकाळी खूप लवकर रांगोळी वगैरे काढणं झालं नाही, कारण उठायलाच खूप उशीर झाला. आणि त्यानंतर आंघोळी बाकीचं सगळं त्यांना नाश्ता करून दिला, त्यांचं सगळं आवरून दिलं. ते गेल्यानंतर मग मी माझं बाकीचं करत बसले. तर असं असतं. त्याच्यामुळे मग नंतर सोना आली, सोनाशी थोडंसं बसले टाईमपास करत, आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढली. मग तिथून पुढे सगळं माझं. तर असं असतं. बुधवारचा दिवस आमचा सुट्टीचा म्हटलं की असं. पण नित्य जे आहे आपलं रोजचं जे काम ते सगळं करत असते. फक्त एवढंच की थोडंसं सगळं शेड्यूल जे आहे ते वेगळं असतं. स्वयंपाक वगैरे उशिरा असतो, 1:30 वाजता येतात ते जेवायला. त्यानंतर मग मी कसं 11:30-12 वाजेपर्यंत माझं काम होतं. 12 वाजेपर्यंत तर होतंच होतं. आणि त्यानंतर मग मी माझं काम झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेत असते. गरम गरम स्वयंपाक करत असते, कारण खूप सकाळी स्वयंपाक करून पण ठेवून काय उपयोग नसतो. जर हे जेवून जाणार असतात तर मग मी स्वयंपाक करते, पण ते आज नाश्ता करून गेले होते, त्याच्यामुळे नाश्ता झालेला आहे आणि मग बाकीचं काम. तर असं होतं सुट्टीच्या दिवशी, असं असतं आमचं. तर इकडे छान अशी उंबऱ्यावरती सुंदर रांगोळी काढून घेतली. तर बघा, आज उठायला उशीर झाला होता, त्याच्यामुळे सोप्या वगैरे आवरला नव्हता. इकडचं सोप्यावरचं सगळं तसंच राहिलं होतं. आणि मग हे सगळं लेटच झालं होतं, म्हणजे घरं झाडून झाली होती, पण सोप्यावरचं वगैरे जरा लेटच झालं होतं, त्याच्यामुळे उठायला उशीर झाला. त्याच्यामुळे पटकन आंघोळ केली आणि नाश्ता वगैरे करून त्यांना पाठवलं. म्हणलं बाकीची कामं नंतर केली तरी चालतात. तर असं आहे. फरशा राहिलेल्या आहेत पुसायच्या, त्याच्यामुळे म्हणलं सोपा नंतर झाडून घेऊन व्यवस्थित करून त्याचं सगळं व्यवस्थित करावं. तर हा सोप्याचा कवर जास्त बसायला म्हणजे घरामध्ये जास्त कोण नसल्यामुळे सोप्यावरती सुद्धा काही घाण होत नाही.
दिवसभरामध्ये फक्त मीच असते आणि ते संध्याकाळी थोडं बसतात 10 मिनटं मोबाईल बघत. आणि टी व्ही तर आमच्याकडे इकडं आलं तसं टी व्ही तर जोडलेलाच नाही, त्याच्यामुळे टी व्ही बघायचा हा प्रश्नच नाही. आणि तसंही मला अजिबात टी व्ही बघायचा नाद नाही, त्याच्यामुळे टी व्ही जोडलेलाच नाही आहे डिश, फक्त टी व्ही लावून ठेवलेला आहे. टी व्ही अजिबात चालू नाही. मुलं असली म्हणजे टी व्ही बघतात, करतात थोडंफार इकडे तिकडे टाईमपास. आणि हे पण आलं की थोडंसं मोबाईल बघत बसतात, त्यांना पण जास्त टाईम नसतो, ते घरीच नसतात दिवसभर. आणि संध्याकाळी आले की ते मोबाईल बघत बसतात. आणि मग माझं पण कसं कामाचं चालू असतं आणि माझं घरातलं काम असतं, त्यानंतर मग मला थोडीशी एडिटिंग वगैरे करायची असते, तर मी तर सोफ्यावर बसूनच करत असते. त्याच्यामुळे मला टी व्हीचं काही एवढं काय वाटतच नाही मला पहिल्यापासून. आणि मी जास्त माझ्या घरातल्या गोष्टींना हे करते, प्राधान्य देते. मला सगळ्या क्लिनिंग, माझी स्वच्छता हे करण्यावरच माझं जास्त लक्ष असतं. मला टी व्ही, मोबाईल जास्त काय बघायला आवडत नाही. तसं मोबाईल बघते मी, पण माझं मोबाईल बघणंसुद्धा कधी असतं ज्यावेळेस मी सगळं काम करून घेते आणि मग निवांत मोबाईल बघत बसत असते. तर असं असतं, काम सगळं ठेवून मग मोबाईल बघत बसायचा आणि मग त्यानंतर बाकीची कामं. तर काय होतं, त्याच्यामुळे सुद्धा कामाला तर उशीर होतोच होतो, पण निवांत बसू शकत नाही माणूस. जरी आपण मोबाईल घेऊन बसलो तरी आपल्याला वाटतं अरे काम पडले असं होतं. त्याच्यामुळे मग मी काय करत असते, माझं सगळं काम म्हणजे करून मी मग नंतर निवांत थोडासा मोबाईल बघत बसत असते. त्यानंतर माझं असतं एडिटिंग वगैरे. आता मी सध्या 12ला म्हणजे व्हिडिओ दुपारचा 12ला टाकायचा प्रयत्न करते. नेहमी माझं असंच आहे, मी प्रयत्न ज्या टायमिंगला करते पण त्या टायमिंगला काही व्हिडिओ येत नाहीत, पण मी प्रयत्न करत राहील, दुपारच्या 12ला व्हिडिओ येईल. त्याच्यामुळे मग मला तो व्हिडिओ टाकायचा असतो, त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे असते किंवा बाकीचं पण थोडंसं काम असतं. त्याच्यामुळे माझं घरातलं सगळं आवरल्यानंतर मग मी थोड्या वेळ मोबाईल घेते, एडिटिंग वगैरे करते आणि व्हिडिओ टाकते. मग मग मला निवांत होतं. आणि मग जेवण वगैरे करून दुपारची थोडासा आराम करत असते. तर असं असतं माझं. आणि आपलं घरातलं डेली काम हे आपल्याला रोजच्या रोज नित्यनेमानं करावंच लागतं. आता तुम्ही बघू शकताय, रोजच्या रोज माझी साफसफाई, ही टिपवाईवरची ही सगळी साफसफाई चालूच असते. पण 1-2 दिवससुद्धा असं होऊ देत नाही, तोपर्यंत इतकी धूळ साठायला लागलेली. कारण उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामुळे घरामध्ये कुठंही बघल तिथं धूळच दिसते. कारण आता जास्त माती ही झालेली असते आणि वारं सुटलं की सगळी माती घरामध्ये येते, धूळ. त्याच्यामुळे इथं तिथं सगळीकडं कुठंही धूळच बसते. तर सगळं झाल्यानंतर, माझं घर आवरून झाल्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग मी शूट करायला घेतलं. कारण कसं झालं, स्वयंपाक वगैरे केला आणि सगळं व्यवस्थित भाज्या वगैरे काढल्या. त्यानंतर नाश्त्याची, चहाची आणि स्वयंपाकाची भांडी एकदम घासून घेतली. हा टायमिंग होता 12चा. कारण मला सुट्टीच्या दिवशी खूप उशीर होतो स्वयंपाकाला, कारण जेवायला कोण नसतं, त्याच्यामुळं मग मी स्वयंपाक करत नाही. मग 12च्या वेळेस माझा स्वयंपाक वगैरे झाला. 11:30ला माझी सगळी कामं झाली, स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक तर किती 5-6 फुलके करायचे, 2 भाज्या काहीतरी करायच्या, झाला स्वयंपाक. वरण भात तर नाही, वरण भात फक्त संध्याकाळी असतो, ती पण कधीतरी असतो. जोपर्यंत मुलं येत नाहीत तोपर्यंत स्वयंपाक हा थोडाच असणार आहे. आणि स्वयंपाक जास्त 2 माणसं असल्यामुळे किती करावं म्हणून सुद्धा प्रश्न पडतो. तर असं आहे, मुलं जोपर्यंत घरामध्ये येत नाहीत तोपर्यंत नवीन जुनं काहीही करायची इच्छा होत नाही, खावी अशी सुद्धा इच्छा होत नाही. मुलांशिवाय खरंच आईवडिलांचं जीवन खूप सुनं आहे. तर असो, आता मग किचन आवरायला घेतलेलं आहे. म्हणजे स्वयंपाक करून घेतला, मग किचन आवरून परत त्यानंतर ढिगभर भांडी पडलेली होती. आज रोजच्यापेक्षा इतकी भांडी पडलेली होती, कारण स्वयंपाकाची, नाश्त्याची आणि चहाची अशी भांडी. बघा तुम्ही, दाखवते तुम्हाला भांडी. मी 2च माणसं आणि भांडी किती पडल्यात. तर एवढी सगळी भांडी घासून घेतली, किचन धुवून घेतला. तर माझा किचन ओटा इकडच्या साईडला थोडासा लिकेज आहे, त्याच्यामुळे मग मी जास्त असं बदाबदा तिकडच्या साईडला पाणी ओतत नाही. थोडं थोडं पाणी टाकून, मिक्सर आहे त्या साईडने मी हे करते आणि इकडं मात्र गॅस वगैरे धुवून व्यवस्थित हे करते. तर असं होतं, इकडे जास्त पाणी हे केलं की फरशीवर पाणी येतं आणि फरशा वगैरे पुसलेल्या होत्या, त्याच्यामुळे फरशा सकाळीच पुसलेल्या होत्या, त्याच्यामुळे इथं खाली पाणी सांडतं. त्याच्यामुळे मग मी एवढंच धुवून घेत असते. आणि गॅस वगैरे धुवून घेतला, वायफरने सगळं पाणी काढलं, गॅस सगळा स्वच्छ पुसून घेतला आणि मग छान फ्रेश वाटतं. मग दिवसभर आपलं एकदम सगळी स्वयंपाक, नाश्ता, चहा झाल्यानंतर सगळी भांडी घासून घेतली आणि अख्खा किचन सुटसुटीत केला की खूप छान वाटतं आणि घरामध्ये प्रसन्नसुद्धा वाटतं. आणि किचनमध्ये मला असं म्हणजे टापटीप असलं की मला किचन बरं वाटतं. आणि
त्यानंतर मग मी एवढी ढीगभर जी आहे ती भांडी घासली आणि भांडी खूप पडलेली होती. आज भांडी मात्र इतकी पडलेली होती की बास. त्यानंतर कुकर राहिला होता लास्ट, कारण कुकरमध्ये होतं खरकटं पाणी आणि आमची इथं खरकटं पाणी टाकायला बाहेर जागा आहे. मी समोर तिकडं मोकळं पटांगण आहे तिथं टाकत असते. आणि त्यानंतर बघू शकताय तुम्ही एवढी भांडी अक्षरशः जाळीमध्ये बसत नव्हती, एवढी भांडी पडलेली आहेत. त्यानंतर सिंक घासून घ्यायचं. सिंक हे रोजच्या रोज स्वच्छ, जेवढ्या वेळा आपण भांडी घासतो तेवढ्या वेळ सिंकच्या बाजूनं सगळं घासून घ्यायचं. जेवढं आपण रोजच्या रोज हे नीटनेटकं ठेवलं की एकदम आपल्याला खूप जास्त काम पडत नाही आणि ताणही पडत नाही. म्हणून रोजच्या रोज ही स्वच्छता केली की बरं पडतं. देवाची तांबे होते, देवाच्या तुळशीचं तांब्या, देवाचा तांब्या, तो सुद्धा घासून तिथंच मी खिडकीमध्ये पालथा घालून ठेवत असते. म्हणजे सकाळी आपल्याला पटकन तुळशीला पाणी घालण्यासाठी घ्यायला येतो. सकाळच्या माझ्या कामाचा इथंच एंड होतो. कपड्यांपाशी किंवा भांड्यांपाशी माझा एंड होतो. कधी कधी मग माझे कपडे, पण आज माझे कपडे वगैरे सगळे धुवून झाली होती, स्वयंपाक वगैरे सगळा झाला, भांडी हे सगळं माझं हे लास्टचं किचन आवरायचं हे लास्ट होतं. तर काय होतं, इथंच माझा एंड होतं. आणि आता तुम्हाला मी सगळ्या प्रकारचे रुटीन ताईंनो शेअर केलेले आहेत. सकाळचं मॉर्निंग रुटीन, सुट्टीच्या दिवशीचं रुटीन. आता तुम्हाला कुठलं रुटीन बघायला माझा आवडेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.